रविराज साबळे पाटील हे कट्टर शेतकरी आहे. मग शेतकऱ्याचा आवाज ते नाही उठवणार तर कोण उठवणार? लोकसभेत विधानसभेत ज्याचे ज्याचे प्रतिनिधी असतात, विधानसभेत कोणी शेतकऱ्याचा आवाज उठत नाही, शेतकऱ्याबद्दल कोणी बोलत नाही, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं तरी कोण बोलत नाही. आणि मग रविराज साबळे जर बोलत असतील तर एवढ्या मिरच्या का झोपतात सरकारला? रविराज साबळे आता एकटे नाही, रविराज साबळे मागे प्रत्येक खेड्यातून शेतकरी मोठ्या प्रमाणात त्यांना साथ देणारे, त्यांच्या पाठीमागं राहणारे. का सरकार रविराज साबळेला बार बार नोटीस देत आहे? शेतकऱ्याचे प्रश्न मांडतात म्हणून. मग शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे कोणी? शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा कोणी फोडायची? ते वाचा फोडतात म्हणून त्यांची वाचा दाबण्याचं काम करतात. पण सर्वसामान्य शेतकरी आज रविराज साबळेच्या पाठीमागे आहे, मोठ्या हिमतीनं पाठीमागं उभं राहणे. रविराज साबळे, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, असाच एक दिवस नारा तुम्हाला मिळेल. कारण जे जे कोणी शेतकऱ्याचा आवाज उठणार होतं, तुम्ही त्या लोकांना मॅनेज केलं, कुठलं तरी खातं दिलं छोटं मोठं, आणि ते आज तुमच्या पायाजवळचे पिल्लू होऊन लोळतात. बघा तुम्ही आता शेतकऱ्याचा आवाज फक्त रविराज साबळे आणि मोठ्या प्रमाणात लोक रविराज साबळेच्या पाठीमागे आहेत. आणि तुम्ही बघितलं बी असेल, अहिल्यानगर या ठिकाणी जे अधिकारी त्या भेटायला गेलते तेव्हा किती मोठा शेतकरी वर्ग त्यांच्या पाठीमागं होतात. त्यामुळं एक शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचं तुम्ही काम करताय. पण रविराज साबळे हा कट्टर शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचं एक उभरतं नेतृत्व आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी रविराज साबळे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार आणि त्यांच्या हाकेला आ देणार. आणि त्यांच्या हाकेवर, एका शब्दावर शेतकरी त्यांच्या पाठीमागं उभा राहणार. ही गोष्ट खरी आहे मित्रांनो. कारण ते फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यासाठीच लढतात. शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचं ते गव्हर्मेंट काम करतं आहे. पण रविराज साबळे हे कट्टर शेतकरी आहे. म्हणून आम्ही रविराज साबळे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीमागं राहू आणि त्यांच्या हाकेला आ देऊन आम्ही त्यांच्याबरोबर राहू. रविराज साबळे आता एकटे राहिले नाहीत. सरकारनं त्यांच्यावर अशी कारवाई करू नये, त्यांना भीती दाखवू नये म्हणून ते ती वारंवार नोटीस पाठवतात. पण रविराज साबळे आता एकटे राहिले नाही. पूर्ण जनतेचा आवाज ते बनलेला आहे. त्यांचा आवाज बंद करणं म्हणजे जनतेचा आवाज बंद करण्यासारखं आहे, शेतकऱ्याचा आवाज बंद करण्यासारखं आहे. एक लढावे नवीन नेतृत्व आहे. पण रविराज साबळे या सर्वांना पुरून उरतील. त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या कणखर बाण्यातून हे आपल्याला दिसतं आहे. तर शेतकऱ्यांनी या रविराज साबळेसारख्या या उभारत्या नेतृत्वाला खंबीरपणे पाठिंबा द्यायला पाहिजे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. त्यांना एकटं पडू नाही द्यायला पाहिजे. म्हणून आज हा एकमेव रविराज साबळे पाटील शेतकऱ्याच्या गळ्यातले ताईत बनलेत.